खाताय. कायदा सुव्यवस्था टांगली आहे लिटरली. याद्या फोडत असताना भाजपचा एक तिथे नेता आणि खेडेकर नावाचा माजी नगरसेवक तिथं बसून सूचना देतोय त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. या हे कोणत्या हक्काने त्या गोपनीय बैठकीमध्ये बसलेत? आमच्या प्रमाणात कोणाची लपडी टाकली हे नगरचे दोन्ही आले माहिती आले कोणत्या 199 219 यादी नंबर किती आहे? रामदेवराव मला काय कसं बघायचं आपल्या प्रमाणात यादे कुठे कुठले जुने किती सांगली तुम्ही? ती आंधी नाहीये पण ते नंबर बदलले गेला आमदार केला तर तुम्ही तसे चेक केले तर फक्त एक भुतकर हाऊस वगैरे आलाय ते काढायचंय आणि तुम्ही बोललेले 100 किती ती ऐका ना धोका काय ह्याच्यामध्ये एका यादीत तिकडची नाव आली असं म्हणलं बरोबरच आहे. तसं म्हणजे आपण काम आपण डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं आहे ना 3 भागामध्ये काम दिलेलं आहे. भवनपेठला पिंपळवाडीला आणि आमच्या आधी काही त्यांना विचारलं ना प्रभाग 26 मध्ये प्रभाग 17 कुठे कुठे गेले? 17 मध्ये कुठे हा समोरचा आपल्याकडे त्याच्या पॅनलने गल्ली दाखवली ते पण काय चांगलं आहे मग बीजेपी 100% बीजेपी. कुठला स्वामींच्या मधनं बोळीतनं तुम्ही जे सांगताय परत वळायचं परत बाहेर यायचं खेडेकरांनी करून घ्या आपण काय करणार त्या दोन यादे काढा ही काढा एक बुचकर नाही हे काय नसतं सांगतो मी प्रत्येक यादीवर बसून ना अभ्यास करायला लागेल 100 पण करा अभ्यास आम्ही पण करू आम्हाला याद्या आमच्याकडे एक काम करू ना आपल्या याद्या घेऊ फक्त काय करायला लागेल सांगतो आपल्या याद्या आणायच्या येतं हे 1 नंबर पान समजा यादी नंबर 199 1 ते 50 किती असेल ते समजा 1 ते किती तुमच्याकडे येतं माझं तुम्ही कुठपर्यंत घेतले? 115 26 मध्ये घेतलंय 25 ते 45 गेले 22 मध्ये टाकायचं 1102 1102 26 मध्ये टाका. ताईंचं नाव आता कळ झालं वाढवलंय लगेच कळलं नाव पैसे 500 नंबर बघून घ्या माहिती का मला रेशमी काल फोन केला अजिबात घोडा लागला तुला मी टाकतो तू काळजी करू नको मला घोडा लावून घेतो तू माझा मित्र आहे मी रशीदला लगेच नाही म्हणलं ना 200 म्हणते मला फोन करू काय हो म्हणलं मी पण ऑप्शन आहे तू पण यादीचं माहिती त्याला बोलव. नमस्कार, पुण्यावरून संगीता तिवारी. धक्कादायक बातमी आहे आणि त्याचं कोणी लक्ष म्हणजे मीडिया तर बघतच नाहीये. कुंपणच शेत खाताय. कायदा सुव्यवस्था टांगली आहे लिटरली. म्हणजे आता जो व्हिडिओ पाहाल तुम्ही त्याच्यामध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय त्याचे वॉर्ड ऑफिसर तिथले अधिकारी प्रारूप याद्या फोडत असताना भाजपचा एक तिथे नेता आणि खेडेकर नावाचा माजी नगरसेवक तिथं बसून सूचना देतोय कोणता वाडा घ्यायचा कोणता कट करायचा काय करायचा काय भाग घ्यायचा आहे. अरे चाललंय काय? आणि ठीक आहे त्या सूचना देतायत तर अधिकारी ऐकतायत कसं? माननीय आयुक्त साहेब आणि पोलीस आयुक्त साहेब यांना मी विनंती करते यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. या हे कोणत्या हक्काने त्या गोपनीय बैठकीमध्ये बसलेत? ते गोपनीय काम सरकारी गोपनीय काम चालू असताना हे कोणत्या हक्काने खुर्च्या घेऊन तिथं बसलेत? तिथल्या कोणत्या अधिकारीने त्यांच्या गोपनीय ह्याच्यामध्ये खुर्च्या देऊन बसवलंय? या लोकांवर माळवदे आणि खेडेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हे आज जेव्हा प्रेसमध्ये सांगितल्यानंतरही कुठेही काहीच प्रतिक्रिया नाहीये. अहो जर तुम्ही हे सगळं मॅनेजच करणार आहे तर कशाला निवडणुका घेता? निवडणुका नका घेऊ. असेच तुमचे उमेदवार डिक्लेअर करून महानगरपालिकेत पाठवून द्या. किती हा नालायकपणा चाललाय. आणि मला सगळ्यात मोठं आश्चर्य हे वाटतंय की वाय मीडिया इज सो सायलेंट. व्हॉट इज द रिझन? काय असं कारण की मीडिया शांत आहे लोक शांत आहेत? अहो हे जर असे बसूनच सगळं करत असेल हे बाजूला काढा ते बाजूला काढा त्या प्रारूप याद्या फोडताना तुम्ही बसलातच कसं लेखावा आतमध्ये? कोणी हक्क दिला तुम्हाला आत बसायला? आणि हे सगळं काम करताय तुम्ही तर मग कशाला खोट्या निवडणुका घेताय?
अरे कशाला लोक तुम्ही फॉर्म भरता, यांनी सगळं मॅनेज आधीच करून ठेवलं असेल तर काय उपयोग आहे त्या निवडणुका घेऊन? बसवा तुमचीच लोक, नका घेऊ निवडणुका. कशाला हा फार्स करताय, ड्रामा करताय? देवाभाऊ, जे चाललंय ते चुकीचं चाललंय. देवाभाऊ, तुमच्या हातात कंट्रोल आहे का नाही, का तुम्हीच हे सगळं कंट्रोल करताय माहिती नाही, पण जे काय चाललंय ते चुकीचं चाललंय, बदमाशीचं चाललंय. आणि ह्याचे पुढे परिणाम देव करो नेपाळ सारखे ना हो, नेपाळ सारखे ना हो. धन्यवाद.